केंद्र सरकारने आता 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली। बातमी अतिशय महत्त्वाची आहे। ती पेन्शनची रक्कम वाढवण्याबाबत मोठी घोषणा होती। अधिकच्या पेन्शनसाठी ईपीएफओ धारकांना अर्ज करावा लागणार आहे। हा अर्ज नेमका कसा करायचा आणि त्याची शेवटची नेमकी तारीख काय? केंद्र सरकारने अखेर आता 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली। एक अतिशय महत्त्वाची बातमी ती पेन्शनची बातमी असणार आहे। आता पेन्शनची रक्कम वाढवण्याबाबत मोठी घोषणा। अधिकच्या पेन्शनसाठी ईपीएफ धारकांना अर्ज करावा लागणार आहे। हा अर्ज नेमका कसा करायचा आणि त्याची शेवटची तारीख काय? पेन्शन धारकासाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे। 8व्या वेतन आयोगाची तारीख देखील आलेली आहे। या पेन्शन धारकांना पेन्शन होणार डबल। काहीची पेन्शन 6000 रुपये वाढणार तर काहीची पेन्शन 8000 रुपये वाढणार आहे। आता तुम्ही या ठिकाणी पाहू देखील शकता 8वा पेन्शन धारकांना 8वा वेतन आयोग आता लागू होतोय। आता तुम्ही वेतन आयोगानुसार पेन्शन आता तुमची किती वाढणार आहे आणि किती रुपये वाढणार आहे, त्या ठिकाणी किती टक्क्याने पेन्शन तुमची वाढणार आहे याची सविस्तर प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी तुम्हाला आता मिळणार आहेत। आता तुम्ही बघू देखील शकता पेन्शन अंडर आता 8 पे कमिशन 8वा वेतन आयोग लागू तर केला जाणार आहे। आता नवीन वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्याच्या आणि पेन्शनधारकाच्या पेन्शनमध्ये भरघोस या ठिकाणी माध्यमातून वाढ आता करण्यात येणार आहे। बघा 8व्या वेतन आयोगानुसार तुमची पेन्शन नेमकी आता किती वाढणार आहे। बघा राज्यातील पेन्शनधारकांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता या ठिकाणी समोर आली। जर तुम्ही राज्य सरकारची किंवा केंद्र सरकारची पेन्शन घेत असाल आणि 8वा वेतन आयोग जर तुम्ही वाढ बघत असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे। 8वा वेतन आयोगाला सरकारच्या माध्यमातून आता अखेर मंजुरी या ठिकाणी मिळाली आहे। यानुसार प्रत्येक पेन्शनधारकाची आता पेन्शनमध्ये वाढ करण्यात आली आहे, सरकारच्या माध्यमातून येणार आहे। त्यामुळे आता नेमकं कोणकोणत्या तारखेला 8वा वेतन लागू करण्यात येणार आहे याची सविस्तर अपडेट आता सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत आलेले आहे। त्यामुळं 8वा वेतन आयोगानुसार तुमची पेन्शन नेमकी किती वाढ होणार आहे आणि पेन्शन वाढ करण्याकरता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता तुम्हाला सांगण्यात आले की तुम्हाला अर्ज सुद्धा आता करावा लागणार आहे। हा अर्ज केल्याशिवाय तुमच्या पेन्शनमध्ये वाढ होणार नाही। त्यामुळे पेन्शन वाढीबाबत तुम्ही वाट बघत असाल आणि सरकारच्या माध्यमातून दोन मोठ्या गुड न्यूज देखील आलेल्या आहेत। पहिली गुड न्यूज म्हणजे 8वा वेतन आयोगाची तारीख आता जाहीर करण्यात आली आहे आणि त्या तारखेला तुमची पेन्शन आता वाढणार आहे। आणि दुसरी गुड न्यूज पेन्शनधारकांना आता लागू होत आहे ती म्हणजे पेन्शनधारकांना ईपीएस पेन्शनधारक आहेत त्यांना अर्ज आता करावा लागणार आहे। अर्ज केल्या पुढच्या महिन्यामध्ये तुमची पेन्शन वाढवली जाणार आहे। तुमची आत्ताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज असणार आहे। आता तुम्ही न्यूजला चॅनलला बातमी देखील पाहिला असणार। व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही राज्य सरकारची किंवा केंद्र सरकारचे पेन्शन घेत असाल तर आजच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे की नेमका 8वा वेतन कोणाला लागू होणार आहे आणि कोणाला लागू होणार नाही याची देखील माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर वेतन आयोगाची सुरुवात म्हणजेच या तारीख सरकारच्या माध्यमातून कोणती तारीख जाहीर करण्यात आली आहे आणि त्या तारखेपासून तुमची पेन्शन वाढ केली जाणार आहे। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आलेला आहे तो म्हणजे सरकारने आता पेन्शन वाढीबाबत सगळ्यात मोठा निर्णय घेतलेला आहे। तो म्हणजे जे पेन्शनधारक अर्ज करतील त्यांनाच आता पेन्शन आता वाढणार आहे। आता तुम्ही राज्य सरकारची पेन्शन घेत असाल किंवा केंद्र सरकारची पेन्शन घेत असाल तर केंद्राकडून अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि राज्याकडून उपमुख्यमंत्री जे अर्थमंत्री आहेत ते म्हणजे अजितदादा पवार यांनी सगळ्यात मोठा निर्णय घेतला आहे। मग तुमची पेन्शन किती वाढणार? बघा आता अर्थमंत्री अजितदादा पवार राज्य सरकारच्या माध्यमातून हे पेन्शन वाढीबाबत सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। यासाठी अर्ज कोणता करायचा आहे आणि अर्ज करताना तुम्हाला काही कागदपत्र देखील पेन्शनधारकांनी जमा करावे लागणार आहेत। त्यामुळे राज्य सरकारची पेन्शन घेत असाल किंवा केंद्र सरकारची तुम्ही पेन्शन घेत असाल तर इथे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। पेन्शन वाढी संदर्भात 1947 पासून आतापर्यंत 7 कमिशन तयार झाले आहेत। यातला 7वा वेतन आयोग आहे जो आहे तर तो 2016 पासून स्थापन झाला होता। अर्थात 2026ला याची मुदत 10 वर्ष पूर्णपणे संपलेली आहे। पण पंतप्रधानांनी नियमितपणे वेतन आयोगाचं बनवण्याचं आता ठरवलं असल्याचं बोललं जाते। या अनुषंगाने 8व्या वेतन आयोगाच्या घटनेला आता मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर आता 2026च्या आधीच 8वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे। आता सरकारची पेन्शनधारकाच्या पेन्शनमध्ये आता वाढ होणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी आता या ठिकाणी समोर आली आहे। अर्थात अजून 8वा वेतन आयोगात घटित करायचं त्या ठिकाणी जोरदार प्रयत्न सरकारचे सुरू आहेत। आता या ठिकाणी लवकरच तुम्हाला प्रोसेस त्या ठिकाणी कंप्लीट होऊ शकते।
आणि शिपायापासून ते IAS अधिकाऱ्यापर्यंत जे जे सरकारी पेन्शनधारक आहेत, तर ते राज्य शासनाचे असो किंवा केंद्र शासनाचे असो, त्यांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ त्या ठिकाणी होणार असल्याची या ठिकाणी बोलले जाते. मग आता नेमकं कसं असणार आहे? 8वा वेतन आयोग आणि पेन्शन तुमची किती वाढ केली जाणार आहे? काही पेन्शनधारकांना पेन्शन वाढीकरता अर्जसुद्धा आता सरकारला या ठिकाणी करावा लागणार आहे. मग तो कोणता अर्ज त्या ठिकाणी तुम्हाला लगेच करावा लागणार आहे आणि एकूण सगळ्याचं राज्य सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकावर याचा नेमका काय परिणाम होणार आहे, या सर्व गोष्टीवर आज व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. त्यामुळे तुम्ही फक्त 2 मिनिटे आता लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे. आता केंद्र सरकारने 8वा वेतन आयोगाला मंजुरी दिल्यामुळे देशातील 1 कोटीहून अधिक जास्त जे निवृत्ती वेतनधारक आहेत त्यांना सगळ्यांना हा मोठा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. अर्थात 8वा वेतन आयोग नेमका कधी स्थापन होईल आता स्पष्ट झाले. आता लगेचच आयोगाची शिफारस या ठिकाणी केले जाणार आहेत असं बोललं जाते. यावर आयोगाचे 1 अध्यक्ष असतील आणि 2 सदस्य लवकरच याची नियुक्ती केली जाणार आहे. आणि सरकारी पेन्शनधारकाचं वेतन आणि आर्थिक लाभ आणि निवृत्ती वेतनधारकाचा 10 वर्षांनी फेर आढावा, या सगळ्याचा फेर आढावा या ठिकाणी घेतला जाणार आहे. पण वाढती महागाई लक्षात घेऊन वेळोवेळी महागाई भत्त्यामध्ये वाढ देखील आता करण्यात येणार आहे. अर्थात बदलत्या काळानुसार पेन्शनधारकाची जो जीवनस्तर आहे तो कायम राखण्यासाठी वेतन श्रेणीमध्ये म्हणजेच पेन्शन श्रेणीमध्ये या ठिकाणी बदल करण्याची गरज असणार आहे असे देखील सरकार आता सध्या विचार करत आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमची पेन्शन किती वाढणार आहे नक्की बघायचं आहे, कारण की पेन्शन वाढीमध्ये सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. मग त्यासाठी वेतन आयोगाच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून वेतन श्रेणीचा फेर आढावा आता घ्यायला सुरुवात देखील केलेली आहे. आता 4था, 5वा, 6वा हे जे वेतन आहेत, म्हणजे आता बघा 4था, 5वा आणि 6वा जर आपण विचार करत असाल तर या आयोगासाठी 10 वर्षाचा कार्यकाळ होता. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसीसाठी 2016ला लागू करण्यात आला होता. त्यामध्ये अनेक पेन्शनधारकांची पेन्शन डबलसुद्धा झालेली होती. त्या कालावधीमध्ये 31 डिसेंबर 2025ला 10 वर्ष आता त्याबरोबर या ठिकाणी कालावधी आहे, म्हणजे तो पूर्ण होताना दिसतोय. मग आता तुमची पेन्शन किती वाढ केली जाणार आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला कोणता अर्ज केल्यानंतर तुमची पेन्शन वाढणार आहे आता सविस्तर बघा. आता बघा या ठिकाणी वेतन आयोग स्थापन केल्यामुळे पुरेसा वेळ मिळणार असल्याचं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले. अर्थात या संदर्भात राज्य सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातले जे काही कंपनी आहेत त्या सगळ्याबाबत चर्चा करून आता सरकारच्या माध्यमातून लवकरच 8वा वेतन आयोग 2026 पासून लागू केला जाणार आहे. आता तुम्ही परंतु काही कारणाने आता 2026च्या आतच आधीच 8वा वेतन लागू होण्याची शक्यता केंद्र सरकारकडून वर्तवल्या जात आहेत. त्यामुळे आता पेन्शन तुमची नेमकी किती हजार रुपयांनी वाढणार आहे आणि नेमकं कोणत्या तारखेला पेन्शन वाढवून तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, तसेच पेन्शन वाढीकरता कोणता अर्ज तुम्हाला करावा लागणार आहे याची सविस्तर अपडेट तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये समजावून सांगणार आहे. पेन्शन वाढीसाठी म्हणजे पाहायला गेलं तर फिटमेंट फॅक्टर लक्षात घेतला पाहिजे. त्या आधारेच वेतन आणि पेन्शन ठरवलं जातं. 7व्या वेतन आयोगानुसार आता बघा तुम्हाला सविस्तरपणे तुमची पेन्शन किती वाढणार आहे सविस्तरपणे सांगणार आहे. आता व्हिडिओच्या शेवटी कोणता अर्ज केल्यानंतर तुमची पेन्शन वाढवून मिळणार आहे ते पण सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. आता फिटमेंट फॅक्टरनुसार आता फिटमेंट फॅक्टर जो आहे तो 7व्या वेतन आयोगानुसार किती होता, 2.27% आणि 27% इतका होता आणि 57% इतका होता. तर या 8व्या वेतन आयोगानुसार फिटमेंट फॅक्टर म्हणजे 2.86% वाढण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते. याचाच अर्थ म्हणजे पेन्शनधारकाच्या पेन्शनमध्ये एकूणच मोठी वाढ या ठिकाणी होऊ शकते. सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर 7व्या वेतन आयोगानुसार पेन्शनमध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57 ते 2.86 इतकी वाढ होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. म्हणजे आता पेन्शनधारकाची 20,000 रुपये जर त्या ठिकाणी तुम्हाला पेन्शन असेल तर पेन्शनधारकाची पेन्शन 20,000 गुणिले 2.57% तर जर रेट काढला तर तुम्हाला 51,400 इतकी पेन्शन इतक्या ठिकाणी वाढ केली जाणार आहे. आणि या आयोगानुसार त्या ठिकाणी 2,000 तुम्हाला माहीत आहे तर 16 सालीच तुम्हाला ज्यांची पेन्शन 2,000 होती त्या दिवशी 2016 सालीच, तर मग 8व्या वेतन आयोगानुसार तुमची पेन्शन किती वाढणार आहे याचं कॅल्क्युलेशनसुद्धा तुम्हाला करून दाखवू. बघा आता 30,000 रुपये 40,000 रुपये तुमची पेन्शन या ठिकाणी येत असेल तर तुम्हाला 50,000वरून तुम्हाला
70,000 पेन्शन येत असेल तर तुम्हाला पेन्शन येत असेल तर तुम्हाला ते वाढवून 8व्या वेतन आयोगानुसार मिळणार आहे. हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सविस्तरपणे आम्ही तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे. बघा 8व्या वेतन आयोगानुसार जर फॅक्टर फिटमेंट 2.86 इतका जर असला तर तुम्हाला 8व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला बघा 5,800 रुपयाचं मानधन वाढ होऊ शकते. तुमचं जास्त पेन्शन कधी वाढवायची बघा, आता या ठिकाणी 5,800 ही पेन्शन वाढू शकते. त्या व्यक्तीचं एकूण जर तुम्हाला सांगतो, आता बघा या ठिकाणी आता तुमची पेन्शन किती वाढू शकते. तुम्हाला जर 50,000 येत असेल तर तुम्हाला 57,200 पर्यंत पेन्शन वाढू शकते. म्हणजे 57,200 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी वाढ होऊ शकते. आणि तुमची मूळ रक्कम धरून आता यामध्ये एक उदाहरणासहित धोरण सांगतो तुम्हाला पुढे सांगायचं तर बघा 8व्या वेतन आयोगानुसार एका पेन्शनधारकाची मूळ पेन्शन जर या ठिकाणी 40,000 असेल तर त्याची पेन्शन 7व्या आयोगानुसार साहजिकच 1 लाख ते 1,28,000 म्हणजे 1,28,000 रुपये तुम्हाला 2016ला झाले होते आणि 7व्या वेतन आयोगानुसार वाढलेली असणार आहे. मग आता 8व्या वेतन आयोगानुसार त्यामध्ये 1,16,000 रुपयाची वाढ देखील होऊ शकते. म्हणजे तुम्हाला 11,400 ते 1,14,000 आणि तुम्हाला पाहिलं तर ज्यामध्ये 600 रुपये वाढ होऊन 11,700 पर्यंत तुमची वाढ होऊ शकते. आता असा अंदाज या ठिकाणी लावला जातोय. आणि उदाहरण अजून एक घ्यायचं झालं तर पेन्शनधारकाची पेन्शन 50,000 असेल आणि त्या व्यक्तीची सध्याची पेन्शन जर 28,000 असेल या ठिकाणी, कारण 7व्या वेतन आयोगानुसार डबल पेन्शन झाली होते. जर 8व्या वेतन आयोगाचा विचार केला तर ही जी पेन्शन आहे ती 15,000 रुपयांनी तुम्हाला वाढ केली जाणार आहे. म्हणजेच बघा तुम्हाला 43,000 रुपये पेन्शन येऊ शकते. उदाहरण जर आपण पाहू शकतो 8व्या वेतन आयोगानुसार लावण्यासाठी फास्ट फीडिंग म्हणजे या ठिकाणी मित्रांनो प्रोसेस सुरू आहे. आता या ठिकाणी तारखेपासून 8वं वेतन लागू होईल आणि त्या दिनांकापासून महाराष्ट्र शासनाचे आणि राज्यसेवेत अंमलबजावणी होण्याची शक्यता देखील आहे. आता महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाचे संस्थापक आहेत जे कुलपती आहेत त्यांनी जे मागण्या केल्या असं दिसते आणि केंद्र सरकारच्या 8व्या वेतन आयोग लागू होण्याची शक्यता देखील आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या सेवेतील पेन्शनधारकाच्या सेवा सुविधा देण्याचं राज्य सरकारचं धोरण आता सध्या आहे. त्यामुळे आता आपलं पाहायला गेलं तर एकंदरीत मागणी या ठिकाणी केली जाते. त्यामुळे या सगळ्या संदर्भात नेमका 8व्या वेतन आयोगाचे अजून प्रश्न देखील आहेत ते लवकरच सोडवावेत. कारण वाढती महागाई लक्षात घेता पेन्शनधारकाची वाढलेल्या समस्या लक्षात घेता लवकरच पेन्शन वाढ करावी अशी मागणी देखील सातत्याने होत आहे. त्यामुळे लवकरच 8वं वेतन लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही बिनधास्त राहायचं आहे. 8वं वेतन लवकरच लागू होण्याची शक्यता देखील आहे. तुमची पेन्शनमध्ये नक्कीच वाढ होणार आहे. त्यामुळे बिनधास्त राहा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुर आहे जे यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.